नवी मुंबईमध्ये सत्ताधाऱ्यांच्या 2 ठरावांमुळे महासभेत मोठा राडा झाला। शहराचा सौदा होऊ देणार नाही असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं। बिल्डरना घाबरवण्यासाठी हे ठराव आणले असं किशोर पाटकर म्हणाले। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये यावरून जोरदार खडाजंगी झाली। आताच केला होता ना इम्पॅक्ट असेसमेंट 2013लाच केला होता। त्यामध्ये स्पष्ट तरतूद दिलेली आहे की आपण आपल्याकडे मुबलक रस्ते पाणी सर्व खूप छान आहे आणि आपण 28 ते 30 लाख लोकसंख्या सामावून घेऊ शकतो। पण फक्त दादागिरी आणि हेकेखोरपणा ह्याच्यामुळे सर्व आज ही परिस्थिती आलेली आहे की लोकांची घरं बनत असताना आज त्यांचं सर्व झालेलं आहे। 3,500 कुटुंब राहतात तिथे। फक्त 180 फुटाचं घर आहे। त्या 180 फुटाच्या घरातच त्यांनी अजून 10 वर्ष काढायची का? अख्खी पिढी खराब करायचा यांचा हेतू असून हे लोक फक्त बिल्डरांना घाबरवण्यासाठी करत आहेत, दुसरा काही नाही। स्वयं पुनर्विकासासाठी देखील आम्ही नवीन धोरण तयार केलेलं आहे। पण मला वाटतं जर यूडी डिपार्टमेंटने जर उडत्या गाड्या जर आणल्या तर आपण जास्त एफएसआयचा विचार त्या ठिकाणी करू शकतो ना। आजच्या गाड्या रस्त्यावरच्या असतील तर रस्त्या गेटमधून निघाल्या आपण ट्रॅफिक मध्ये घुसू, ही परिस्थिती लांब होणार नाही। आणि आता माझं सगळ्या त्या दलालांना सांगणं आहे की तुम्ही तुमच्या नफेसाठी या शहराचा सौदा करू नका। या शहराचा सौदा आम्ही होऊन देणार नाही।